नमस्कार. अवतीभोवतीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे सध्या मी हिंदुत्वाविषयी काही व्हिडिओ बनवते आहे. म्हणजे हिंदू धर्म टिकवण्यासाठी भारतामध्ये हिंदूंचं महाराष्ट्रामध्ये रक्षण करण्यासाठी आपल्याला एकजूट करणं का आवश्यक आहे. मुसलमानांचं अतिक्रमण किती कसं होतं आहे, भारताचं इस्लामीकरण किती झपाट्याने करण्याचा प्रयत्न होत आहे हे मी आपल्याला वेळोवेळी सांगत आहे. त्याच्यातलंच आणखीन एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छिते. आपल्याला माहिती आहे की अमेरिकन कंपनी होती एनरॉन, आणि या एनरॉन कंपनीला 1992मध्ये महाराष्ट्रातलं दाभोळ इथे ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करायचा होता. आणि त्यासाठी भारत सरकारशी करार वगैरे सगळं झालं होतं, फॉर्मॅलिटीज त्यांच्या झाल्या होत्या. आणि त्यांनी वीज निर्मितीसाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे लागतं ते निर्माणही केलं होतं. तिकडची जमीनही त्यांनी ताब्यात घेतलेली होती. परंतु या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर भरपूर विरोध झाला. याची काही कारणं अशी होती की ज्या लोकांची जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहित केली गेली होती त्यांना एनरॉन कंपनीने नुकसान भरपाई देणं अपेक्षित होतं, पण त्या प्रमाणात, आणि त्यांचं पुनर्वसनही करणं अपेक्षित होतं, त्या प्रमाणात त्यांचं पुनर्वसन झालं नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की एनरॉन कंपनीकडनं जी वीज खरेदी आपण करणार होतो महाराष्ट्र सरकार, त्याचा दर होता प्रति युनिट 8 रुपये. आणि त्यावेळेला जी जलविद्युत निर्मिती आपल्याकडे होत होती त्याचा दर होता प्रति युनिट फक्त 35 पैसे. म्हणजे जवळजवळ 20 पट जास्त आपल्याला एनरॉन कंपनीला या वीज निर्मितीसाठी म्हणजे वीज खरेदीसाठी द्यावे लागणार होते. त्यामुळे हा व्यवहार्य सौदा नव्हताच. आणि शिवाय त्यावेळचं अमेरिकन क्लिंटन प्रशासन आणि बुश प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित ही एनरॉन कंपनी असल्याचं निष्पन्न झालं होतं. म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार होता. अशा विविध कारणामुळे नंतर आलेल्या वाजपेयी सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेला हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एनरॉन कंपनीने भारत सरकारवर $38,000 कोटी नुकसान भरपाईचा दावा ठोकला. आता साहजिकच आहे की ही केस न्यायालयात गेली आणि न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भारत सरकारने हरीश साळवे या एका निष्णात वकिलाची नेमणूक केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळेला एनरॉनचे वकील कोण होते? पी चिदंबरम, जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. ते एनरॉन कंपनीची बाजू लढवत होते आणि भारत सरकारच्या वतीने होते हरीश साळवे. 2004मध्ये सत्तांतर झालं आणि काँग्रेस प्रणित UPA सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर हे चिदंबरम काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री झाले. आता अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांना एनरॉनचे वकील म्हणून काम पाहता येणं शक्य नव्हतं, म्हणून ते तिथून बाजूला झाले. पण ते एनरॉन कंपनीचे कायदेशीर सल्लागार शेवटपर्यंत राहिले. या चिदंबरम साहेबांनी पहिलं काय केलं तर हरीश साळवे, जे अतिशय निष्णात वकील होते, ज्यांना कायद्याचं संपूर्ण ज्ञान होतं आणि भारत सरकारची बाजू जे प्रभावीपणे मांडू शकत होते, त्यांना प्रथम त्यांनी दूर केलं. आणि कोणाची नियुक्ती केली असेल तर पाकिस्तानी वंशाचे वकील खावर कुरेशी यांची नेमणूक त्यांनी भारत सरकारचे वकील म्हणून केली. आता कल्पना काय, पहा परिस्थिती पहा की आंतरराष्ट्रीय न्यायालयात एनरॉन कंपनीचे सल्लागार, कायदेशीर सल्लागार म्हणून पी चिदंबरम आणि भारत सरकारचे वकील म्हणून पाकिस्तानी वंशाचा वकील. काय होणार या केसचं? ही केस भारत सरकार हरली आणि भारताला 38,000 कोटी नुकसान भरपाई कंपनीला द्यायला लागली. म्हणजे किती तोटा झाला बघा तुम्ही. आणि हे जी सगळी केसचं प्रकरण होतं आणि भारत सरकारला जी नुकसान भरपाई द्यायला लागली, ते प्रकरण कुठच्याही मीडियामध्ये, त्यावेळेचे जे अग्रणी मीडियावाले होते त्यांनी या एका अक्षरानेही या गोष्टीला प्रसिद्धी दिली नाही. हे प्रकरण असंच दडपलं गेलं. आता तुम्हाला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. हे खावर कुरेशी कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला माहिती आहे 2016मध्ये कुलभूषण
जाधव जे भारतीय मिलिटरीमधनं रिटायर झाले होते आणि काही कामानिमित्त ते इराणला गेले होते. इराणमधून त्यांना किडनॅप करून पाकिस्तानात आणण्यात आलं आणि त्यांच्यावर आरोप ठेवला गेला की हे पाकिस्तानामध्ये हिरगिरीचं काम करतायत आणि त्यांना तुरुंगात ठेवलं. त्यांना फाशीची शिक्षा पण त्यांनी सुनावली होती. पण इथे सुद्धा पुन्हा भारत सरकारने हस्तक्षेप केला. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे मोदी सरकार होतं. मोदी सरकारने पुन्हा हरीश साळवे यांचीच नियुक्ती केली. ती नियुक्ती केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तुर्तास या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. पण अद्यापही कुलभूषण जाधव हे पाकिस्तानातल्या तुरुंगात खितपत पडलेले आहेत. तर आणि इथे पाकिस्तान सरकारची बाजू मांडणारा वकील आहे खावर कुरेशी, जो एन्रॉनमध्ये भारत सरकारचा वकील होता. जे कल्पना करा, अजूनही त्या बिचाऱ्या जाधवांना न्याय मिळत नाही आहे. अर्थात त्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न चालूच ठेवले आहेत आणि आपण अशी प्रार्थना करूया परमेश्वराचरणी की लवकरच त्यांची सुटका होईल आणि ते भारतात त्यांच्या कुटुंबामध्ये येतील, सुखरूप परत येतील आणि त्यांचं जीवन शांततेने व्यतीत करतील. आणि त्यांचा जो आरोप आहे की त्यांनी पाकिस्तानात हेरगिरी केली तो भारत सरकारने खोडून काढलेला आहे. ते त्यांना इराणमधनं किडनॅप केले गेले, ते इराणमध्ये काही कामासाठी गेले होते. आता ही बाजू भारत सरकार सांगतंय, पाहूया पुढे काय होतंय. तर त्याच्यामुळे मी सांगते, परत हात जोडून सगळ्यांना कळकळीची विनंती करते की हिंदू बांधवांनो, जातीभेद आणि मतभेद दोन्ही विसरा. बटेंगे तो कटेंगे हा नारा अतिशय योग्य है. अगर साथ रहेंगे तो ही सुरक्षित रहेंगे. तो सुरक्षित रहना है तो एक दूसरे का साथ हिंदू भाई बहनों को देना पड़ेगा. म्हणून मी तुम्हाला सांगते की जो हिंदू कॅन्डिडेट आहे त्यालाच तुम्ही मतदान करा. हिंदूचंच सरकार, आता ते सरकार म्हणजे भाजप प्रणित जे सरकार आहे तेच आहे, महायुती सरकार आपण म्हणतो तेच आहे, त्यांनाच तुम्ही मत द्या. आणखीन एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगायची की मुंबईत जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे हिंदू लोकांना मुसलमानांनी रोषणाई करायला आणि फटाके फोडायला बंदी केली होती. पण तिथल्या स्थानिक लोक संघटित झाले, सगळा जाती धर्म विसरून, आणि एकजूट त्यांनी केली आणि तिथे रोषणाईही केली आणि तिथे फटाकेही उडवले. आणि पुण्यामध्ये जिथे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तिथे राजसाहेबांची जी सेना आहे, नवनिर्माण सेना, त्यांनी जाऊन, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तिकडच्या हिंदूंना एकत्र केलं, माता भगिनींना आणि माणसांना सुद्धा, आणि त्यांना तिकडे दिवाळी साजरी करायला मदत केली, त्यांना दिवाळी करायला मदत केली, फटाके उडवायला मदत केली आणि तोही विरोध त्यांनी मोडून काढला. म्हणजेच काय, जर हिंदू लोक एकत्र आले तर आपण या मुसलमानांना रोखू शकतो आणि आपलं सनातन धर्म आणि हिंदू लोकांचं अस्तित्व टिकवू शकतो. आता काल माझ्या एका व्हिडिओमध्ये असं पण मी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की मी बाळासाहेब ठाकरे जे हिंदू हृदय सम्राट आहेत त्यांचं, त्यामुळे वारसा हक्काने त्यांचा पक्ष आणि पक्षाची निशाणी मलाच मिळायला पाहिजे. आता हे बायोलॉजिकल दृष्ट्या बरोबर आहे त्यांचं विधान, कारण ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत उद्धव ठाकरे, आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत आदित्य ठाकरे. पण आज मला सांगा, केवळ वंशाने म्हणजे ते बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून त्यांनी कितपत योग्य आहे. त्यांनी हिंदू धर्माशी पूर्ण फारकत घेतलेली आहे. ते हिंदूंसाठी आता काहीही करत नाहीत. त्यांनी तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की तिकडे जर हिंदू लोकांना फटाके उडवायला आणि रोषणाई करायला बंदी केली असेल तर ते योग्य आहे, कारण सार्वजनिक ठिकाणी बकरी कापायला बकरी ईदच्या काळात हिंदूंनी विरोध केला होता, हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी सांगते की हिंदूंनो एकत्रित व्हा आणि हिंदू धर्माचा बचाव करण्यासाठी हिंदू धर्माच्या लोकांना मदत करा. एकनाथ शिंदे हेही वारसा बाळासाहेब ठाकरेंचा चालवणारे आहेत, त्यांच्याबरोबर आलेले 40 आमदार, आणि राज ठाकरे हे तर बाळासाहेब ठाकरेंचे पुतणेच आहेत, सख्खे पुतणे. आज या राज ठाकरे साहेबांच्या मनात अजून हिंदुत्व आहे, ते हिंदूंसाठी अजूनही लढतात, अजूनही ते हिंदूंना प्रेरणा त्यांची वाटते, त्यांची भूमिका असतात ती सुद्धा बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच प्रभावी असतात आणि ती नुसती पोकळ आश्वासनं नसतात, तर त्यांच्यामध्ये करून दाखवण्याची जिद्द आहे आणि ते करतायत. त्यामुळे
उद्धव प्रणित शिवसेनेला एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे राज ठाकरे यांची नवनिर्माण सेना आणि त्या पक्षातले त्यांचे उभे असलेले ज्यांची विधानसभेत आपण निवड करू शकतो आणि त्यांच्या हातात सत्ता देऊ शकतो, कारण त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की काँग्रेस प्रणित जी आता महाआघाडी आहे त्यांची कारस्थानं हिंदूंविरोधी चालू आहेत. आत्ताच एक सोशल मीडियावर बातमी व्हायरल होते की एका उर्दू वर्तमानपत्रात असं छापून आलं आहे की महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी उलेमावच्या संघटनेला, उलेमाव म्हणजे कोण आहेत तर ही एक पाकिस्तानमधली सोकॉल्ड इंटेलिजंट लोकांची संस्था आहे जे शरीयत कायदा लागू करतात आणि त्याच्याप्रमाणे वागायला मुसलमानांना ते सांगतात. तर यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुसलमानांच्या 5 प्रमुख मागण्या त्या जर तुम्ही मान्य केल्यात तरच आम्ही एक फतवा काढू मुसलमानांसाठी की त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करावी आणि विधानसभेमध्ये त्यांना निवडून द्यावं. या 5 मागण्या काय आहेत त्या बघा तुम्ही. त्यांनी पहिली मागणी अशी आहे की उपमुख्यमंत्री हा मुस्लिम असला पाहिजे. त्यानंतर जर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं तर 25% मंत्रिमंडळातल्या जागा या मुसलमानांना दिल्या पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मदरसे आणि उर्दू स्कूल्स आहेत, शाळा, त्यांना विशेष आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाने दिलं पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वक्फ बोर्डासंबंधीची आहे, ज्याला आपल्या भाजपा सरकारचा विरोध आहे आणि आपल्याही हिंदू लोकांचा विरोध आहे. तर त्याच्या बाबतीत निश्चित भूमिका या लोकांनी मांडावी आणि ती जर भूमिका पॉझिटिव्ह असेल तर उत्तम. आणि अशा या त्यांच्या विविध आणि दुसरं आणि शेवटची मागणी सांगायला विसरले की मुस्लिम लोकांना नोकरीकडे आरक्षण, नोकरीत काय, शिक्षणात काय आरक्षण द्यावं. तर किती % आरक्षण द्यावं ते नाही त्यांनी मेन्शन. आणि या जर मागण्या तुम्ही मान्य केल्या तरच आम्ही फतवा काढू की महाविकास आघाडीला मतदान करा. आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या मागण्या तत्वतः मान्य केल्या आहेत. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, जर महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आलं तर आपल्या महाराष्ट्राला किती मोठा धोका आहे. ते बोर्डचा कानून लागू होणार, मुसलमानांना आरक्षण मिळणार, त्यांच्या मदरशांना आणि त्यांच्या उर्दू स्कूलना विशेष आर्थिक सहाय्य दिलं जाणार. मग ह्याच्यात आपण नाही भरले जातो. आपल्याकडे जे मायनॉरिटी त्यांना काही मिळतंय का? काही नाही मिळते. हिंदूंना काही नाही मिळते. आधीच आरक्षण 50%च्या वर गेले. मराठ्यांचा प्रश्न ऐरणीवर अजून आहेच, त्यांना आरक्षण. मुसलमान किती आरक्षण, 60, 70, 80% आरक्षण करणार तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी कुठे जायचं? याचा विचार करा, वेळीच सावध व्हा. आणि हिंदू धर्म, सनातन धर्म जपण्यासाठी, आपलं हिंदुस्थानाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, महाराष्ट्रात हिंदू लोकांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली मतं झाडून टाका, मतभेद विसरा आणि महायुतीलाच मतदान करा आणि त्यांचंच सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न करा. आणि घराघरातून बाहेर पडा. जसे मुस्लिम लोक खोटंही मतदान करतात, एक माणूस 4-4 वेळेस खोटं मतदान करतो, खोट्या नावावरही करतात, तसं आपण खोटेपणा तरी आपण करत नाही आहोत. तर हिंदू लोकांनी आपली मरगळ झटकून, आपला आराम टाकून आणि आपली जी नैराश्याची वृत्ती किंवा आपल्यापुरतं पाहण्याची जी आपली वृत्ती आहे की आपण बरं आपलं घर बरं, हे टाकून देऊन देशाचा, राज्याचा विचार करून, धर्माचा विचार करून बहुसंख्यांकाने बाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपलं बहुमूल्य मत हे हिंदूंच्या पारड्यात टाका आणि हिंदू सरकार स्थापनेसाठी मदत करा. एक थोडीशी दिलगिरी व्यक्त करते की आज आमच्या इथे खूप फटाके फोडले जात आहेत आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला फटाक्याचा आवाज येत असेल, पण नाईलाज आहे माझा, तेवढं इग्नोर करा आणि बाकी कंटेंट कसं आहे तो बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.